चला तर मंडळी, आषाढ तळूया. गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या गोड कापण्या बनवूया. सगळ्यात अगोदर तुम्ही या कापण्यांचा आवाज ऐका. एकदम खमंग खुसखुशीत अशा या कापण्या बनवून तयार होतात. तर कोणत्याही एकाच वाटीचं आपल्याला प्रमाण घ्यायचे. तर इथे 1 वाटी बारीक करून गूळ घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं. आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. गूळ विरघळला की गॅस बंद करायचं आहे. पाणी थंड करून घ्यायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं. ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं किंवा 3 ते 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं. चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बडीशेप पावडर आणि सुंठ, बडीशेप, विलायची काही टाकू शकतात. 3-4 चमचे कडकडीत मोहन टाकायचं. गुळाचं पाणी गाळून घेतलेलं ते थोडं थोडं टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. 10 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवायचं. इथे खसखस घेतली आपण कापण्यावरती लावायला, त्याशिवाय कापण्या आपल्या पूर्णच होत नाहीत. आता आपण चपाती लाटतो सेम तसंच लाटायचं, पण ही चपाती थोडीशी जाडसर ठेवायची. कापण्याच्या आकारामध्ये या कापण्या कापून घ्यायच्या. कापण्या कापण्याच्याच आकारामध्ये छान वाटतात. तर आपण काजू कतली वगैरे बनवतो सेम तशा पद्धतीने ही आपल्याला कापण्याची असं कापून घ्यायचे आणि सगळ्या कापण्या एकदम करून नंतरसुद्धा तळू शकतात. मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि थोड्या थोड्या करून या कापण्या तेलामध्ये सोडून छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या. डिटेलमध्ये रेसिपी फोटोच्या खाली आहे.